हॅलो. गेल्या आठवड्यात माझा वाढदिवस होता. रात्री 12 वाजता केक कट नाही केला तर बर्थडे अपूर्ण आहे. ही परंपरा ज्यांनी सुरू केली आहे त्यांचा मान राखून आम्ही 10 वाजताच केक कट केला, कारण दुसऱ्या दिवशी इराची शाळा होती. सकाळच्या घाईत बर्थडे आहे हे विसरलेच होते. तेवढ्यात ताईने केक, गिफ्ट आणि बंच ऑफ रोजेस देऊन मला सुंदर असं सरप्राईज दिलं. नेहमीप्रमाणे थोडी घरातली कामं आणि आईची ड्युटी. संध्याकाळी मैत्रिणी आल्या, त्यांनी माझा वाढदिवस खूप छान साजरा केला, जो नेहमीच आठवणीत राहील. वाढदिवसाची दुसरी परंपरा म्हणजे डिनरसाठी हॉटेलात जाणं. म्हणून मी परंपरेचा अपमान न करता नवरोबांना एका शब्दात होकार दर्शवला आणि तयार झाले. आज मी हाऊस ऑफ झेलेनाचा कुर्ता सेट घातलाय, ज्यावर लॉंग असा दुपट्टा आहे आणि याचं प्युअर कॉटन फॅब्रिक असल्यामुळे मला खूप कम्फर्टेबल वाटतं. या ड्रेसचे वैशिष्ट्य म्हणजे नर्सिंगसाठी दोन्ही बाजूला झीप दिलाय, ज्या वरून बिलकुल दिसत नाही. फ्लेअर्ड असल्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा हा ड्रेस बेस्ट आहे. ड्रेस सोबतच मी हाऊस ऑफ झेलेनाची स्पोर्ट्स प्लस मॅटर्निटी ब्रा मागवली, विच इज प्रीमियम फ्रंट स्नॅप बटन्स नॉन पॅडेड नर्सिंग ब्रा, जिला आतमध्ये सिक्युरिटीसाठी जी हुक लॉक दिले. ही ब्रा कम्फर्टेबल असून जिम साठी परफेक्ट आहे आणि बाहेर असतानाही बाळाला फीड करणं यात मला सोपं जातं. सगळे फिडिंग पिलो डायपर्स बद्दल बोलतात, पण दिवसभर काय घालायचं याबद्दल फार कमी बोललं जातं. खरं तर आपण दिवसातील बरेच तास बाळाला फीड करण्यात, कुशीत घेण्यात आणि त्याच कपड्यांमध्ये घालवतो. म्हणून अशी ब्रा हवी आहे जी फिडिंगसाठी सोपी, कम्फर्टेबल आणि चांगला सपोर्ट देणारी असेल. आई होणार असाल किंवा पोस्टपार्टम मध्ये असाल तर ही तुमच्या वॉर्डरोब मध्ये असायलाच हवी. डिनरसाठी जवळच्याच एका हॉटेलात गेलो. तिकडे जाऊन आधी फोटोशूट केलं, जिजाला फीड केलं आणि मग आम्ही जेवलो. नंतर आरामात बर्थडे सेलिब्रेट केला. आपण सर्वजण लहानपणी वर्षभर वाढदिवसाची वाट बघायचो. एखादा सण साजरा करतो तेवढाच तो वाढदिवसाचा उत्साह. हल्ली तेवढं काही वाटत नाही, पण हृदयात ते लहानपण असतंच कुठेतरी लपलेलं, ज्याचा अट्टहास असतोच हा दिवस खास बनवण्याचा, आणि तो बनतोही माझ्या खास लोकांमुळे.